श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात? आशा करते खुश असाल, सुखी असाल आणि संपन्न असाल आणि स्वामी सेवेत रममान असाल। आज आहे कामदा एकादशी। तर आज आपल्याला संध्याकाळी कामदा एकादशी दिवशी आपल्याला लक्ष्मीची सेवा करायची आहे, भगवान श्रीहरीची सेवा करायची आहे। तर भगवान श्रीहरी श्री विष्णूंच्या समोर आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे, महालक्ष्मीच्या समोर तुपाचा दिवा आहे आणि तुळशीच्या माळेवर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवा या महामंत्राचा जप करायचा आहे। किमान 108 वेळा करा आणि जमेल तर आपल्याला 11 माळे आपण ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करू शकतो। श्रीमद भागवत या ग्रंथाचे आज आपण पठण करावे, त्यामुळे पितृदोष नाहीसा होतो। आणि आज कामदा एकादशी दिवशी आपण खिरीचा नैवेद्य करून माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी श्री विष्णूंना द्यायचा आणि त्या खिरीमध्ये आपण दालचिनी बारीक करून थोडीशी टाकायची। आज आपण अष्टलक्ष्मीचा किंवा कुबेर दिवा आपल्याकडे असेल तर तो दिवा एका वाटीत तांदूळ घेऊन त्या वाटीत तो दिवा ठेवायचा आहे आणि त्याच्यात एक दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे आणि वात प्रज्वलित करायची आहे। किंवा आपला साधा दिवा रोज आपण लावतो गोलवातीचा, त्यात ती उभी काठी दालचिनीची उभी करायची आणि त्या वातीबरोबर ती दालचिनी जळू द्यायची आहे। जसजशी ती दालचिनी जळत जाईल लक्ष्मीच्या नावाने तसतशी आपल्या धनात वृद्धी होत जाईल। आणि जरी तुकडा थोडासा राहिला तर तो तुकडा आपल्याला स्वच्छ करून कागदात बांधून आपल्या पैशाच्या ठिकाणी ठेवायचा आहे, त्यामुळे त्या दालचिनीच्या तुकड्याने आपल्याकडे पैसा आकर्षित। तर असे छोटे छोटे काही उपाय आहेत ते आपण करून बघायचे आहेत, आपल्याला काय फरक जाणवतोय। अतिशय प्रभावशाली हे उपाय असतात। आणि आज आपण थोडीशी लवंग त्याचा आपण हवन करू शकतो, म्हणजे कापूर धूपदीप घेऊन आपण दालचिनीचा तुकडा त्यात टाकून लक्ष्मीच्या नावाने आपण हवन करायचे आहे दालचिनीच्या तुकड्याचे, त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न राहण्यास मदत होते। आणि महालक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे। कमळगठ्ठ्याच्या माळेवर किंवा स्फटिकाच्या माळेवर आपण महालक्ष्मी मातेचा जप करायचा आहे। ओम श्रीम श्रीये नमः, ओम श्रीम श्रीये नमः, ओम श्रीम श्रीये नमः या बीज मंत्राचा आपण जप करायचा आहे। महालक्ष्मीला गुलाब किंवा कमळ पुष्प अर्पण करायचे आहेत, त्यामुळे माता लक्ष्मी खुश होते। भगवान श्रीहरी श्री विष्णूंना पिवळी फुले व्हायची आहेत, पिवळी मिठाई प्रसाद दाखवायचे आहे आणि पिवळा तिलक लावायचा किंवा केसर तिलक लावायचा आहे। आज हे आपण उपाय करून बघा, आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडून आलेले आपल्याला दिसून येतील। फक्त हे आपण अतिविश्वासाने उपाय करून बघा, आपल्याला काय रिझल्ट मिळतो ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।